नमस्कार. महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता मासिक अंकाच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत दक्षता मासिक अंक डिसेंबर 2024 मधील तपास कथा, हार्ट अटॅक की मर्डर. सकाळी साधारण 7 वाजता नागपूर ग्रामीण येथील MIDC बोरी पोलीस स्टेशनला अंदाजे 35 वर्षांचा चंदन नावाचा तरुण आला. त्याचे डोळे रडून रडून सुजल्यासारखे दिसत होते. त्याने आपली बायको आदल्या रात्रीपासून काहीही हालचाल न करता निपचिप पडल्याचे सांगितले. तो एकंदरीत चांगलाच घाबरलेला दिसत होता. त्यावेळी पोलीस ठाण्यात असलेले पोलीस उपनिरीक्षक दिनकर दराडे यांनी त्याच्या घरी जाऊन काय परिस्थिती आहे हे बघायचे ठरवले. त्याप्रमाणे ते पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार शैलेश नागरे यांना बरोबर घेऊन चंदनच्या घरी गेले. घरात एका बाजूला भिंतीलगत असलेल्या खाटेवर त्याची पत्नी रवीना हिचा मृतदेह पडलेला होता. चंदनने ती हार्ट अटॅक येऊन मयत झाल्याची शंका व्यक्त केली. तिला गेल्या काही महिन्यांपासून तसा त्रास असल्याचे सांगितले. चंदनशी बोलत असताना साहेब एकीकडे मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण करत होते. हे प्रकरण दिसते तितके सरळ नाही हे त्यांना जाणवले. त्यानुसार त्यांनी स्पॉट पंचनामा आणि इन्क्वेस्ट पंचनामा करण्याचे ठरवले. इन्क्वेस्ट पंचनाम्याच्या वेळी रवीना हिच्या गळ्यावर असलेल्या काही जखमांच्या खुणांनी साहेबांचे लक्ष वेधून घेतले. पोलीस अंमलदार शैलेश नागरे यांनीही मृत्यू संशयास्पद असल्याचा संशय व्यक्त केला. मग दराडे साहेबांनी चंदनला रवीनाचे शवविच्छेदन करावे लागेल असे सांगितले. काहीशा अनिच्छेनेच तो तयार झाला. डॉक्टरांना पोलिसांनी शवविच्छेदन त्यांच्या देखरेखीखाली करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे रवीनाच्या शरीराचे शवविच्छेदन झाले. तिचा मृत्यू नैसर्गिक नाही, काहीतरी गडबड नक्कीच आहे याचा पोलिसांना अंदाज नव्हे, जवळपास विश्वासच होता. आणि थोड्या वेळाने शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी येऊन त्यांच्या या अंदाजाला बळच दिले. तिचा मृत्यू हृदयविकाराने झालेला नसून गळा दाबल्याने गुदमरून श्वास कोंडला गेल्यामुळे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच ती आत्महत्या नाही तर तो खून आहे हेही स्पष्ट केले. तिथून बाहेर पडताच दराडे साहेबांनी आपल्या सहकाऱ्यांना रवीनाची बॉडी घरच्यांच्या ताब्यात देण्यास आणि चंदनवर लक्ष ठेवण्यास सांगितले. तसेच बहुतेक तिचा अंत्यविधी चंदनच्या मूळ गावी होईल आणि आपल्याला त्याला फॉलो करायचा असल्याने तशी तयारी सुरू झाली की ताबडतोब मला अलर्ट करा असे साहेबांनी सांगितले. याखेरीज त्यांनी चंदनची आजूबाजूला चौकशी करण्याचेही निर्देश दिले. चौकशीतून हाती आलेल्या तपशिलानुसार चंदन हा तसा नाकासमोर चालणारा, आपण बरे नि आपले काम बरे अशा प्रकारचा माणूस होता. तरीही कुठेतरी पाणी मुरत आहे असे साहेबांना राहून राहून वाटत होते. दुसरीकडे चंदनच्या पत्नीला अंत्यसंस्कारासाठी मध्य प्रदेशातील रेवा इथल्या मूळ गावी नेण्याची पूर्ण तयारी झाल्याचे साहेबांच्या कानावर आले. पोलीस पथक चंदन आणि त्याच्या कुटुंबियांच्या मागून त्याच्या गावी जाण्यास सज्ज झाले. दरम्यानच्या काळात साहेबांनी रेवा येथील स्थानिक ठाणे अंमलदार यांना फोन केला आणि ही सर्व हकीकत त्यांच्या कानावर घातली. आपण स्वतः चंदनच्या मागून त्याला कळू न देता गावी येत असून अंत्यविधी झाल्यानंतर त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवण्यासंदर्भात त्यांची मदत हवी आहे असे सांगितले. त्यांनी ही विनंती तात्काळ मान्य केली. साहेबांनी चंदनचे सर्व डिटेल्स त्या ठाणे अंमलदार यांना पाठवले. नंतरच्या गोष्टी जुळवून आणल्यासारख्या घडून आल्या. आपल्या मागे पोलीस या गावात आलेत याची काहीही खबर नसलेल्या चंदनने आपल्या पत्नीचे अंत्यसंस्कार विधिवत केले. सर्व काही आटोपून तो घरी येतो तोच त्याला स्थानिक पोलीस स्टेशनकडून फोन आला. चंदन काहीसा चक्रावला, थोडासा घाबरलाही, पण तरी आलेल्या प्रसंगाला धीटपणे सामोरे जायचे असे मनाशी ठरवून तो पोलीस स्टेशनला हजर झाला. तिथे बसलेल्या दराडे साहेबांना बघून मात्र तो मनोमन चांगलाच हादरला. पोलिसांना काहीतरी संशय आला आहे हे त्याच्या लक्षात आले. तोपर्यंत गुन्हा दाखल करून घेण्याचे तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाले होते. बाकी सर्व तांत्रिक बाबींची पूर्णता झाली आणि चंदनला घेऊन पोलिसांची गाडी नागपूरच्या दिशेने धावू लागली. दरम्यान चंदनची चौकशी होऊ लागताच, चंदनला पोलिसी खाक्यात दाखवताच त्याने चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली. त्या रात्री पत्नीशी झालेल्या वादानंतर रागाच्या भरात आपणच तिचा गळा आवळून खून केल्याचे त्यांनी कबूल केले. गुन्हा घडतेवेळी मयताच्या अंगावर असलेले कपडे जप्त करण्यात आले. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. जप्त कपडे तपासणीसाठी संचालक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे पाठवण्यात आले व अहवाल प्राप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून भारतीय दंडविधान कलम 302 अन्वये आजन्म सश्रम कारावास व 2000 रुपये दंड, कलम 177 अन्वये 3 वर्षे सश्रम कारावास व 1000 रुपये दंड आणि कलम 201 अन्वये 1 वर्ष सश्रम कारावास व 1000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. नागपूर ग्रामीण पोलीस MIDC बोरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिनकर दराडे तसेच पोलीस अंमलदार प्रवीण सिडाम, शैलेंद्र नागरे आणि रमेश नागरे यांनी सदर प्रकरणाचा तपास उत्कृष्ट प्रकारे पूर्ण केला आहे. अशाच उत्कृष्ट तपास कथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा. सतर्क रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.